छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक पराक्रमी, दूरदर्शी आणि न्यायप्रिय राजा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले आणि आईचे नाव जिजाऊ होते. जिजाऊंनी बालपणापासूनच शिवरायांवर उत्तम संस्कार केले. रामायण, महाभारत यातील कथा सांगून त्यांनी त्यांच्या मनात धर्मनिष्ठा, पराक्रम आणि स्वराज्याची प्रेरणा रुजवली. शिवाजी महाराजांचे शिक्षण दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. त्यांनी तलवारबाजी, घोडेस्वारी, धनुर्विद्या आणि युद्ध कौशल्य यांचे कठोर प्रशिक्षण घेतले. लहान वयातच त्यांच्यात नेतृत्व गुण दिसून येत होते. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली. पुढे त्यांनी अनेक किल्ले जिंकून स्वराज्याचा विस्तार केला. शिवाजी महाराजांनी शिस्तबद्ध सैन्य उभारले आणि आरमाराची स्थापना करून सागरी संरक्षण मजबूत केले. त्यांनी स्त्रियांचा सन्मान राखला, प्रजेला न्याय दिला आणि धर्मनिरपेक्ष राज्यकारभार केला. अफजल खानासारख्या बलाढ्य शत्रूवर विजय मिळवून त्यांनी आपल्या पराक्रमाची छाप पाडली. इसवी सन 1674 मध्ये रायगड येथे त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले. त्यांनी स्वराज्याला स्थैर्य, संघटन आणि दिशा दिली. त्यांचे जीवन धैर्य, स्वाभिमान आणि न्यायाचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते. त्यांच्या आदर्शांचा आपण आपल्या जीवनात अवलंब केला तरच त्यांच्या कार्याला खरी आदरांजली ठरेल. जय भवानी, जय शिवाजी.